श्री स्वामी समर्थ. नमस्कार. कुंभ राशीच्या जातकांनो सावधान. 14 जुलैची ती भयानक अमावस्या संपली आहे, पण खरी भीती तर आता सुरू होणार आहे. तुम्ही विचार करत असाल की अमावस्या निघून गेली म्हणजे संकट टळलं, पण ज्योतिषशास्त्राचा सर्वात मोठा थरबा उडवणारा नियम असा आहे की अमावस्याचे काळे कुट्ट परिणाम ती संपल्यानंतरच्या पुढच्या 48 तासात म्हणजे 15 व 16 जुलैला दिसून येतील. या 14 जुलैच्या अमावस्येनंतर ब्रह्मांडात एक असा महाभयंकर खेळ सुरू होणार आहे मित्रांनो, जो एकाच वेळी तुमच्यासाठी कोट्याधीश बनण्याची सुवर्ण संधी आणि एका रात्रीत रस्त्यावर आणणारे संकट एकत्र घेऊन आलाय. होय मित्रांनो, एकीकडे पैशाचा पाऊस पडणारा गजकेसरी राजयोग तर सक्रिय झालाय, पण अमावस्येच्या काळा प्रभाव संपतो न संपतोच तो सूर्यदेवानं असं पाऊल उचललंय की ज्यामुळे गुरुदेव बृहस्पती पूर्णपणे शक्तिहीन म्हणजे अस्त झाले आहेत. पण सर्वात मोठी धोक्याची घंटा कुठे आहे माहित आहे? या अमावस्येनंतर बनणारा त्रिग्रही जो योग आहे तो तुमच्या पाठीमागे एक गुप्त असा शत्रू उभा करतोय, ज्याने तुमच्यावर घात करण्याची पूर्ण तयारी केली आहे. मित्रांनो, लक्षात घ्या, जर तुम्ही तुमच्या पुढच्या काही मिनिटातच मी सांगितलेल्या 5 अत्यंत गुप्त गोष्टीकडे दुर्लक्ष केलं तर या अमावस्येचा प्रकोप तुमच्या संपूर्ण कुटुंबाला उद्ध्वस्त करू शकतो. आणि विशेषतः तुमच्या घरात पैशाच्या बाबतीत आणि तुमच्या नवऱ्यासोबत बायकोसोबत असं काहीतरी घडेल जे ऐकून तुमच्या अंगावर मात्र नक्की काटा येईल. लक्षात घ्या, हा व्हिडिओ चुकू नये, अर्धवट सोडू नका, कारण शेवटच्या 2 मिनिटात मी या अमावस्येचा कोप शांत करणारा असा एक महातोडगा सुद्धा सांगणार आहे, जो तुमचं नशीब 100% बदलेल. चला तर मग जाणून घेऊया या 48 तासाची संपूर्ण भविष्यवाणी. तर कुंभ राशीच्या जातकांनो, 14 तारखेची अमावस्या संपल्यावर 15 जुलैला तुमच्या कुंडलीत चंद्र व गुरुची युती होत आहे. आणि हा योग तुमच्या राशीच्या लोकांसाठी जी युती होऊन शक्तिशाली गजकेसरी योग निर्माण करतोय. आणि हा योग तुमच्या राशीच्या लोकांसाठी अचानक धनलाभाचे बंद दरवाजे उघडणारा ठरेल. गेल्या अनेक दिवसापासून अडकलेला पैसा असेल किंवा रखडलेली वसुली अचानक तुमच्या हाती येऊ शकते मित्रांनो, लक्षात घ्या. त्यामुळे जर तुम्ही व्यापारी असाल आणि किंवा नवीन गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर हा काळ तुमच्यासाठी पैशाचा पाऊस पाडणारा ठरू शकतो. परंतु याच वेळी नशिबाच्या खेळाला एक वेगळंच वळण मिळणार. चंद्र जरी धनलाभाचे योग आणत असला तरी शनीच्या पुष्य नक्षत्रात प्रवेश करत आहे. शनी याचा अर्थ असा की एका बाजूने घरात पैसा येत असताना दुसऱ्या बाजूने तुमच्या मानसिक ताण आणि कामाचा प्रचंड दबाव वाढेल. इतकंच नाही तर मित्रांनो, या काळात तुमच्या मौल्यवान वस्तू, दागिने, महत्त्वाचे दस्तऐवज चोरीला जाण्याची किंवा प्रवासात कुठेतरी घाण होण्याची भीती खूप जास्त आहे, लक्षात घ्या. आणि त्यामुळे आर्थिक व्यवहार करताना डोळे आणि कान उघडे ठेवूनच राहा. मित्रांनो, हा आर्थिक चढउतार असताना दुसरीकडे तुमच्या वैवाहिक जीवनात सुद्धा एक मोठे संकट भोगावत आहे. तुमच्या कुंडलीतील सप्तम भावात म्हणजे वैवाहिक सुख आणि भागीदारीच्या घरात केतू व शुक्र एकत्र बसले आहेत, ज्याच्यावर थेट मंगळ ग्रहाची मंगळ ग्रहाची क्रूर अशी वक्र वृष्टी पडत आहे. या ग्रहाच्या भयंकर स्थितीमुळे 15 व 16 जुलै दरम्यान तुमच्या नात्यात अचानक भयानक असं अविश्वासाचे आणि संशयाचे वातावरण निर्माण होऊ शकतं. लक्षात घ्या, अगदी लहानशा गोष्टीवरून सुरू झालेला हा वाद मोठ्या भांडणात सुद्धा बदलू शकतो. मित्रांनो, या 2 दिवसात सर्वात मोठी धोक्याची घंटा म्हणजे तुमच्या हसत्या संसारात आणि प्रेमसंबंधात एखाद्या तिसऱ्या व्यक्तीची एंट्री होऊ शकते. हा तिसरा माणूस तुमचा एखादा जवळचा मित्र, नातेवाईक किंवा बाहेरची व्यक्ती असू शकते, लक्षात घ्या. त्यासोबतच तुमच्या नात्यात आग लावण्याचं काम करेल. जोडीदाराने केलेल्या एखाद्या साध्या चुकावरून किंवा जुन्या गोष्टीवरून वाद उकरून काढले जातील. जर मित्रांनो तुम्ही वेळी स्वतःवर ताबा ठेवला नाही तर या अमावस्येचा जो काळाचा प्रभाव आहे तो तुमच्या नात्यात कधी न भरून निघणारी दरी निर्माण करू शकतो. मित्रांनो, या भयंकर संकटातून स्वतःला व आपल्या कुटुंबाला वाचवण्यासाठी कुंभ राशीच्या जातकांनी कमालीचा संयम बाळगणे गरजेचे आहे. कोणत्याही बाहेरच्या व्यक्तीच्या सांगण्यावरून आपल्या जोडीदारावर संशय मात्र घेऊ नका, लक्षात घ्या. आणि कामाच्या ठिकाणी होणारी जी चिडचिड आहे, मानसिक ताण आहे, घरात आणून जोडीदारावर काढणे पूर्णपणे टाळावे. लक्षात ठेवा, जर तुम्ही हा काळ समजुतीने आणि शांत राहून काढला तर गजकेसरी योगामुळे आलेली जी श्रीमंती आहे मित्रांनो, ती नक्कीच टिकून राहील. अन्यथा लक्ष्मी व सुख दोन्ही एकाच वेळी तुमच्या हातातून निसटून जातील. 14 तारखेची अमावस्या संपताच जुलै 16 रोजी सूर्यदेव कर्क राशीत प्रवेश करत आहेत. सूर्यदेवाच्या या गोचरामुळे तुमच्या कुंडलीतील 6वे आणि 8वे घर अत्यंत सक्रिय होणार आहे.
सर्वात मोठी खगोलीय घटना म्हणजे सूर्य जवळ आल्यामुळे नशिबाची साथ देणारे देवगुरु बृहस्पती पूर्णपणे अस्त म्हणजे शक्तिहीन होत आहेत. याचा थेट परिणाम तुमच्या आरोग्यावर आणि मानसिक स्थितीवर होणार आहे. अमावस्येचा काळा प्रभाव आणि गुरूचा अस्त यामुळे तुम्हाला अचानक अस्वस्थता, डोकेदुखी किंवा जुने आजार बळावण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. विशेषतः नोकरी करणाऱ्या कुंभ राशीच्या लोकांसाठी हे 2 दिवस अत्यंत धावपळीचे आणि मानसिक तणावाचे राहतील. ऑफिसमध्ये तुमच्या कामाचा भार अचानक वाढेल आणि वरिष्ठांची किंवा बॉसची कडक नजर तुमच्या प्रत्येक हालचालीवर असेल. या काळात आरोग्याकडे दुर्लक्ष केल्यास शारीरिक थकवा आणि चिडचिड वाढू शकते, ज्याचा परिणाम तुमच्या कामावर होईल. त्यामुळे कामाच्या ठिकाणी कोणाशीही वाद घालू नका. स्वतःच्या आरोग्याला प्राधान्य द्या आणि कोणत्याही प्रकारचा मानसिक दबाव स्वतःवर हावी होऊ देऊ नका. पण एकीकडे हे संकट असतानाच 16 जुलैला सूर्य, चंद्र आणि गुरु यांच्या युतीमुळे निर्माण होणारा त्रिग्रही योग तुमच्यासाठी एका वरदानासारखा ठरेल. हा योग इतका चमत्कारिक आहे की यासाठी तुम्हाला कोणतेही जास्त प्रयत्न करावे लागणार नाहीत. गेल्या कित्येक महिन्यांपासून किंवा वर्षांपासून रखडलेली तुमची महत्त्वाची कामे अचानक मार्गी लागतील. जर तुमचे कोणतेही काम सरकारी दरबारी किंवा कोर्ट कचेरीच्या चक्रव्यूहात अडकले असेल तर या 2 दिवसांत तुम्हाला मोठा दिलासा देणारी बातमी नक्की मिळेल. हा त्रिग्रही योग तुमच्या बुद्धीचा आणि निर्णय क्षमतेचा विकास करणारा ठरेल. बुध तुमच्या पंचम भावाचा स्वामी असल्याने जे लोक फायनान्स, मॅनेजमेंट किंवा आयटी क्षेत्रात कार्यरत आहेत त्यांना त्यांच्या जुन्या कष्टांचे अत्यंत गोड फळ मिळेल. कामाच्या ठिकाणी तुमची एखादी रणनीती कमालीची यशस्वी ठरेल, ज्यामुळे तुम्हाला एक मोठी आर्थिक किंवा व्यावसायिक राहत मिळण्याची शक्यता निर्माण होईल. रखडलेली कामे पूर्ण झाल्यामुळे तुमच्या मनावरचा मोठा भार हलका होईल. थोडक्यात सांगायचे तर 15 आणि 16 जुलैचे हे 2 दिवस तुमच्यासाठी संमिश्र फळ देणारे आहेत. एका बाजूला रखडलेली कामे पूर्ण होऊन तुम्हाला मानसिक शांतता मिळेल, तर दुसऱ्या बाजूला आरोग्याची छोटीशी निष्काळजीपणा तुम्हाला महागात पडू शकते. या काळात वाहने जपून चालवा, आहारावर नियंत्रण ठेवा आणि आरोग्याला जपूनच आपल्या करिअरच्या संधींचा फायदा घ्या. जर तुम्ही आरोग्याची काळजी घेतली आणि कामात हुशारी दाखवली तर या अमावस्येनंतर येणारे हे दिवस तुमच्यासाठी यशाची नवी कवाडे उघडू शकतात. 14 तारखेच्या या अमावस्येचे काळेकुट्ट परिणाम आणि गुरुग्रहाचा झालेला अस्त तुमच्या आयुष्यावर भारी पडू नये म्हणून तुम्हाला या 2 दिवसांत एक अत्यंत प्रभावी आणि अचूक उपाय करायचा आहे. शनी आणि सूर्याच्या प्रभावामुळे निर्माण होणारा मानसिक ताण आणि आरोग्याच्या समस्या दूर करण्यासाठी या 2 दिवसांत सकाळी किंवा संध्याकाळी भगवान विष्णूंच्या विष्णू सहस्त्रनामचा पाठ अवश्य करा. जर पाठ करणे शक्य नसेल तर विष्णू मंत्रांचा मनोभावे जप करा, ज्यामुळे तुमच्याभोवती एक सकारात्मक सुरक्षा कवच तयार होईल. यासोबतच गुरुग्रहाची शुभशक्ती पुन्हा जागृत करण्यासाठी आणि वैवाहिक आयुष्यातील वादळे शांत करण्यासाठी गुरुवारी किंवा या 2 दिवसांत पिवळ्या रंगाच्या वस्तूंचे दान करा. तुम्ही पिवळे अन्न, केळी किंवा चण्याची डाळ एखाद्या गरजू व्यक्तीला दान करू शकता. हा गुप्त तोडगा तुमच्या कुंडलीतील नकारात्मक ग्रहांचा प्रभाव नष्ट करेल, तुमच्या रखडलेल्या कामांना गती देईल आणि घरात पुन्हा एकदा सुखसमृद्धीचे वातावरण निर्माण करेल. लक्षात ठेवा, ज्योतिषशास्त्र आपल्याला येणाऱ्या संकटांची पूर्वकल्पना देऊन सतर्क करत असते. ग्रहांची ही चाल तुम्हाला घाबरवण्यासाठी नाही, तर तुमची पावले योग्य दिशेने पडण्यासाठी आहे. त्यामुळे मनातील भीती काढून टाका, सकारात्मक राहा, आरोग्याची काळजी घ्या आणि हा उपाय श्रद्धेने करा. ब्रह्मांड नक्कीच तुमच्या पाठीशी उभे राहील आणि तुमच्या सर्व अडचणी दूर करेल. ही माहिती आवडली असेल आणि भगवान महाकालच्या आशीर्वादाने तुमची सर्व संकटे दूर व्हावीत असे वाटत असेल तर या व्हिडिओला आत्ताच एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय महाकाल कृपा करा लिहायला अजिबात विसरू नका. महाकाल तुमच्या सर्व इच्छा नक्की पूर्ण करतील. जय माता दी.